सध्या ABC असे म्हणूयात की 3 लोक नाशिकमधून आले होते. त्यांचा नाटकाचा एक ग्रुप होता. ते खूप चांगले ॲक्टर्स आणि त्यातला एक जण डिरेक्टर खूप चांगला लेखक असं होतं. ते असे म्हणजे तिघच्या तिघही असे आहेत की ते एक पॅकेज होते की ते ॲक्टिंग पण करायचे, डायरेक्शन करायचे, प्लस ते लिहायचे. ते लोक इकडं आले होते कारण मुंबई इज व्हेरी मच ॲक्सेसिबल आणि इथं पुण्यात पण नाट्यक्षेत्रासाठी खूप मोठी चळवळ आहे, सेटअप आहे. तर नाट्यक्षेत्र प्लस जे आपण म्हणू शकतो फिल्म इंडस्ट्री, अशा सगळ्या गोष्टी इथून अजून बेटर वेनी करता येतील. जो ए होता त्याचं म्हणणं असं होतं की बाबा मला 2 वर्षासाठी मी हे सगळं ट्राय करेन आणि जर ह्या 2 किंवा 3 वर्षामध्ये माझं झालं नाही, लेट्स आपण 3 वर्ष पकडून चालू. 3 वर्षामध्ये माझ्याकडून जर ही गोष्ट जसं आपण म्हणतो की लीड रोल मिळणं किंवा माझ्या रायटिंगला कुठंतरी चांगला एक प्रोड्युसर मिळणं किंवा मी जर डिरेक्टर असेल तर मला चांगलं नाटक मिळणं आणि ते सक्सेसफुल होणं, हे सगळं जर झालं नाही तर मी रोलबॅक करून परत जाईल, माझा वडिलांचा जो बिझनेस आहे तो करेन किंवा मी नोकरी करेन सरळ सरळ जे पण असेल ते. तर हा त्याचा चॉईस होता. आणि दुसरा जो होता त्याचं असं होतं की बाबा जर मला ह्या 2-3 वर्षामध्ये ती गोष्ट मिळाली नाही तर मग मी सिरियल्समध्ये पण काम करायला चालू करू शकतो अँड मग पुढची गोष्ट. आणि तिसऱ्याचं असं म्हणणं होतं की नाही प्लॅन बी किंवा सी असायलाच नाही पाहिजे. ह्या इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर मी काही करेन, दिवस रात्र काम करीन, पण मी हे म्हणजे हेच करेन.